नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहे वांग्याची सुक्की भाजी. तर अशा प्रकारे आता तेल कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यात तेल घालून घेऊ आपण. सुक्की आहे तर तेल थोडंसं जास्त टाकायचं. दोन चमचे तेल घातलेलं आहे. गॅस मोठा केला आहे आणि आता त्याच्यात घेण्यात येणार तेल तापलं आपण मोहरी घालून टाकतो. मोहरी घालून आणि मोहरीनंतर त्यात लागणारा कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची आणि कांदा. तर कांदे जास्त घ्यायचे, जास्त कांदे घ्यायचे. छोटे छोटे 3 कांदे घेतले मीडियम साईजचे. कांदा, हिरवी मिरची आणि मोहरी तडतडली आपली. कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ, हात धुतलेलं आहे मीठ. प्रत्येक भाजीत हात लावावंच लागते, कारण चमच्याने घ्यायचं प्रमाण माझं चमच्याचं नाही. त्यामुळे स्वच्छ हात धुवूनच मी सगळं ते काढलेलं असतं. मिरची आता थोडासा कांदा झाला की आपण मिरच्या घालून घ्यायच्या. आणि मिरचीनंतर कांदा आणि मिरची 1 मिनिटांनी घालू आपण. ते झाल्यावर तोपर्यंत त्यात काय टाकायचं छान, हे लाल तिखट, हळद, धना पावडर आणि मीठ. आणि हे तीळ आणि गूळ थोडेसे बारीक केले आहे. थोडेसे तीळ आणि गूळ, कारण वांगे कडवट असतात आणि थोडेसे 2 दिवसापूर्वीची वांगे आहेत, त्यामुळे पाण्यात टाकून ती सुक्की चांगली लागते. ताज्या वांग्यांची रश्श्याची वगैरे चांगली लागते. तर हे तीळ आणि गूळ एकत्र केला आहे, कारण वांगे कडवट असतात. तर गूळ थोडासा, गूळ किंवा तीळ काही पण पाहिजे, साखर. तर हे त्याचं हे लसूण जिऱ्याची पेस्ट आहे. नंतर सगळी भाजी झाल्यावर लिंबू पिळून टाकू आपण. आंबट टाकायचं नाही आहे, त्यामुळे कडवट असल्यामुळे थोडंसं गोड, तीळ आणि गुळाचं थोडंसं हे राहील, साखर तीळ गुळाचं. आणि लिंबू पिळलं की कडवटपणा त्याचा नाहीसा होतो. असलं कडवट वांगे कधी ते. कांदा इकडे हलवत राहायचा आहे. मोठा गॅस आहे माझा. तुम्ही हजर नसल्या तरी ते कमी करून. तर अशा प्रकारे तिखट, मीठ, धना पावडर हे सगळं साहित्य आता ते गुलाबी कांदा झाल्यावर टाकायचं आहे. कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे, तो एकदम जळला नाही पाहिजे, पण साधारण. आता आपण हे मिरची आणि हे घालून देऊ. लसूण जिरं शेवटी घालायचं. आणि हे तिखट, मीठ, लसूण जिरं नंतर झालं. आता हे वांगे हे 2 दिवस आधी घेतलेले आहे. थोडे चिमलेले होते वांगे, तर अर्धा तास आधी कापताना ते काळे होऊन जातात. त्यामुळे कापताना बिलकुल काळे नाही झाले पाहिजे ते वांगे. त्यामुळे आपण पाण्यात कापलेले आहेत. ते वेळेवर कापायचे आहे सगळं बाकीचं कापल्यावर. आणि 2 पाण्याने धुवून मी बिया काढून घेतल्या आहे. बिया त्यातल्या पूर्ण काढून घेऊ आपण. तशाच लाल मिरच्या जेव्हा टाकतो त्यातल्या पण बिया काढून घ्यायच्या. हिरव्या लाल मिरच्यांच्या बिया असल्या की त्या बिया घालायच्या नाही. वांग्यातल्या बिया कोवळेच आहे, जास्त नाही आहे. आणि जे काही होते ते मी काढून टाकले त्यातले बियांचा भाग. 2-3 पाण्यातून असे आपण काढले की त्यातल्या बिया नाही टाकत. इकडे हे भाजी बघत राहायची. होत आहे, कांदा गुलाबी झालेला आहे. हे काढेपर्यंत आपण यात लसूण जिरा टाकून घेऊ. फक्त लिंबू शेवटी घालायचं आहे. गॅस कमी करते मी, कारण झालेला आहे कांदा. आता हे सगळं जे काढलं आहे ते सगळं टाकून द्यायचं. आणि हे केल्यावर जास्त वेळ नाही, 1च मिनिटात आपल्याला हे करायचं. आणि वांग्याच्या चिरलेल्या फोडी, वांग्याच्या पूर्ण बारीक कापलेल्या, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्यातल्या बिया काढून टाकून द्यायच्या. अजिबात बियाणे काही आहेत तर त्या कवळ्या आहे. अशा प्रकारचे बारीक बिया आहे, पण हे सगळं असं काढलेलं.
कमी केला होता मी गॅस, कारण कांदा झालेला होता, पण आता मोठा करून घेतो. थोडासा बिलकुल थोडासा रस्ता आपल्याला घ्यायचा आहे. मोठा करून आता होऊ देतो मी. आणि हे पहिल्या अशा बिया निघतात. 2 पाण्याने धुतले तेव्हाही निघाल्या आणि नंतरही निघाले. एवढ्या अशा बिया निघतात. आणि काळच पाणी 3-4 वेळ धुतले तरी काळपटपणा येतो त्या वांग्याला, म्हणून आधी चिरून नाही ठेवायचं. तर असं हे चुकून द्यायचं होतं पाणी. आता फक्त हे लिंबू आपल्याला चुलती घालायचं. आणि मिक्स करत राहायचं याच्यावर. सुकी भाजी असल्यामुळे मी सराटा घेतला इथे, नाही तर खोल चमचा. रस्त्याची भाजी असली की चमचा घ्यायचा आपला. जर कडवटपणा वांग्याला असला तर तिळासोबत आपण साखर गुळाचं थोडंसं प्रमाण टाकलं आहे. नंतर लिंबू पिळणार, त्यामुळे ते कडवट लागणार नाही. आणि अशा प्रकारे आता ही वाफेवरच आपल्याला शिजून द्यायची आहे. लास्ट एकदम कोरडे होऊ नये म्हणून थोडंसं आपण थोडंसं पाण्याचं शिजवायला, म्हणजे कमीत कमी ते वांगे शिजायचं होतं तरी थोडंसं शिजायला एवढं पाणी त्यात. कारण बऱ्याच फोडी आहेत त्या, फोडी असल्यामुळे त्यांना आपल्या एवढं लागणार आहे त्यात फोडी नरम असतात वाफेवर शिजण्याचं. आपल्याकडे बघून घेऊ आपण. आता तुम्ही घरी केली की 10 वेळ उघडू नका, कमी करून वापरून द्या. किंवा उघडून झाकण काढलं किंवा आपण हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून कमी करायचं. पाणी लगेच न करा, वरून वापरू द्यायचं. एक वेळ हलवल्यावर अजून वापरू द्या, म्हणजे पाणी त्यावरचं तापतं ते त्यातलं शिंपडाचं पाणी थोडंसं. गॅस बंद करता करता आपल्याला लिंबू पिळायचं होतं. एवढं पाणी आपण एवढं नाही घातलं आहे सध्या, ते बघू आपण नंतर झाल्यावर. आणि लागलं तर हे टाकून नाही. अर्धा लिंबू कापून घ्यायचा आहे. लिंबू कापून घेतलं, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढून आता या पाणी जे टाकलं आपण यातच पिळून टाकलं. थोडंसं राहिल्यावर भाजी झाल्यावर टाकतो. झाले 1-2 मिनिटाची भाजी तयार लागली. पहिले लिंबू जर आंबट जर पहिले टाकलं तर तो शिजता पूर्ण गरम असतो, त्यामुळे ते आंबटपणा नाही करून जाते त्यात. म्हणून सर्वात शेवटी आंबट टाकायचं, म्हणजे चव लिंबू वगैरे टाकायचं. मोठ्या याच्यावर करून
ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चांगली लागते वांग्याची भाजी आणि भाकरी. भाकरी, कांदा, हिरवी मिरची भाजलेली, वांग्याची भाजी. आता हे लिंबू पिळलं आपण या झाकणावर, त्यामुळे एवढं पाणी घालून द्यायचं. पहिले हलवून द्यायचं, मिक्स करून टाकून. होतं झालेली आपण थोडे काढून बघू, हे टाकून देतो. हे गरम पाण्यात लिंबू पिळलं होतं या टाकून देऊ. थोडंसं लिंबू अजून आहे पिळायचं, तर तिथे आपण भाजी काढला असतो, म्हणजे इथला जरी आंबटपणा निघून गेला आपला तर. अशा प्रकारे कढईतली भाजी दिसत आहे तुम्हाला. आता दिसत असेल कशी झालेली आहे. काही थोडी शिजल्या, काही शिजायची आहे. तुम्ही चमचा घालू नका धावे, आता मी घालत आहे पण तुम्ही घालू नका. असे असले की काढून टाका. असे बिया असल्या की शिजल्यावर दिसतात त्यानंतर पहिले दिसल्याने तर बिया काढून टाका. झाला एक वाफ आली की भाजी तयार आहे. एक वाफ मोठ्या याच्यावर येऊन कमी याच्यावर द्यायची, म्हणजे तेल सुटतं. काय झालेली आहे भाजी आपली. लवकर झटपट होणारी आहे ही वांग्याची सुक्की भाजी. थोडा रस्सा, बिलकुल थोडासाही नाही, थोडासा कमी याच्यावर ठेवून, म्हणजे आता ते जे तेलात आपण फोडणी देतो तेल वर येतं. कमी केला आहे गॅस आता. आता ज्याच्यात भाजी काढायची आपण पूर्ण मिक्स झालं पाहिजे लिंबू, म्हणून आपण पहिलेच ज्या याच्यात थोडंसं लिंबू आहे खाली वर सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून बिया काढलेल्या आहे मी त्यातल्या. ज्या भांड्यात काढायच्या आहे त्यात आपण खाली पिळून देऊ थोडंसं लिंबू. भाजीत अर्ध मिक्स केलेलंच आहे, अर्ध खाली टाकून अर्ध थोडंसं राहिलेलं वर नंतर. कितीही काढलं तरी थोड्याशा बिया राहतात, पण त्या जरड नाही आहे, कोवळ्या आहे, तर थोड्या राहिला तरी फरक पडत नाही. अशा प्रकारे ही झालेलीच आहे भाजी. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तिखट मीठ तेल आवडीनुसार टाकू शकता, पिठी वगैरे जशी तुम्हाला लागते. माझ्या हातून तिखट आणि तेल थोडंसं जास्तच खातं, ते तुम्ही आपल्या आवडीनुसार करा. वांग शिजलेलं आहे, बंद करायचं आहे, एकदम खूप होऊ नाही द्यायची. अशा प्रकारे झटपट होणारी वांग्याची भाजी, झटपट होणारी सुकी वांग्याची भाजी आपली तयार आहे. नेहमी मसाल्याची करतो आपण, रस्त्याची वांग्याची करतो, वांगे बटाट्याची करतो, मसाल्याची करतो, डाळ वांगे करतो, वांग्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर ही करून बघा आणि भाकरीसोबत खाऊन बघा. लिंबू पिऊन थोडंसं आंबट यायला लागतं. थोड्या वेळाने तेल येते, ते आता सध्याच केल्यामुळे नंतर तेल खाली तेल बुडाशी जाऊन लागतं.
आता थोडंसं लिंबू राहिलेलं आपण अजून पिळून टाकू त्याच्यावर, म्हणजे खाली वर पूर्ण काढलेलाच आहे असं आपण, पण थोडंसं जे राहिलं आहे ते. अशा प्रकारे तयार आहे आपली वांग्याची सुक्की भाजी. तर या, बनवा, खा, कशी झाली ते कमेंट्स करून सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर वाढवायचे आहेत मला, सबस्क्राईब करा आवडल्या रेसिपी. तर थँक्यू व्हेरी मच.